भाजप आणि शिवसेना दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा कल शिवसेनेसोबत भाजपची युती राहिली पाहिजे असाच होता। काही नेत्यांकडून दबाव येत होता, परंतु आमचे पदाधिकारी महायुतीच्या बाजूनेच होते असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता आमदार प्रशांत ठाकूर यांनी कुलदीपक शेंडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना लगावला आहे। खोपोलीमध्ये आज शिवसेना, भाजप आणि RPI या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार करतील। भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते। वेगवेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता, पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे, भाजपचे, RPIचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा आजचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक वेळा प्रस्ताव दिल्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांनी सांगितले होते। भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे बोलणे चालू असल्याचे सांगितले होते, परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या 2 दिवस आधी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिंदे गटासोबत युती जाहीर करून भाजपचे 8 उमेदवार जाहीर केले होते। उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते। यावेळी आमदार ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भाजप महायुतीच्या बाजूने असल्याने खोपोलीत अभूतपूर्व विजय नोंदवण्यासाठी कामाला लागले असून कुलदीपक शेंडे खोपोलीचा कुलदीपक ठरेल असा विश्वास यावेळी आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।